निंबाळकर सरांचा फोन आला होता, तुमचा लक्ष पाहिजे. आम्हाला खूप आनंद झाला होता, त्यांचा फोन आला होता. देव बैल आहे तो, त्याच्यामध्ये पळायला लक्ष, आम्हाला खूप आनंद आहे. बकासूरमध्ये पळाला, लारामध्ये पळाला, निंबाळकर सरांचा सर्जामध्ये पळाला. तर आता आपल्या समोर आहे देवरुंगकरांचा लक्ष, म्हणजे 7721. नक्कीच खूप नावात असलेला आणि बिनजोड गाजवणारा लक्ष आपण बघतोय, कारण गेल्या वर्षीचा सीझन खूप असा गाजवलेला. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा ना. माझं नाव जय रमेश दलवी, देवरुंग भेंडी. काय बोलाल आपल्या लक्षाबद्दल? आता पहिलाच असं मैदान आणि पाठीवर गुलाल देखील दिसते, त्याबद्दल काय सांगाल? लक्षाबद्दल बोलायचं तेवढे कमीच आहे. आणि पाठीवर गुलाल पडायचं कारण म्हणजे आम्ही 6 महिने बैल घाटावर होता. पहिलाच फेरा आम्ही उसटण्याला आणला आणि पळेल का नाही पळेल आमच्या जीवाला धाकधूक, आणि अतिशय सुंदर पळाला, आमच्या मनासारखा बैल पळाला. आज सुलतान भालकरांचा सुलतान मध्ये फेरा दिला डावीला पब्लिकला. बरं. आणि आता घाटाचा विषय निघतो, तर घाटावर वगैरे पेरे वगैरे चांगले झालेले आहेत का त्याचे? झालेत ना. बकासूर मध्ये पळाला, लारामध्ये पळाला, निंबाळकर सरांचा सर्जामध्ये पळाला. जेव्हा आता बकासूर सोबत पळाला तेव्हापासून आपल्याला कसा प्रतिसाद येतो पब्लिकचा? नामांकित बैल आहे तो, त्याच्याबद्दल बोलायचं तेवढे कमीच आहे. देव बैल आहे तो, त्याच्यामध्ये पळायला लक्ष, आम्हाला खूप आनंद आहे. आनंद आहे, कारण की बघायला गेला तरी आता 11 वेळेला तरी तो हिंदकेसरी झालेला आहे, त्यामध्ये आपला पेरा जुलून आला, तर नक्कीच आनंद असणार आहे. आनंद खूप आहे. आनंद देव आहे बकासूर. बरोबर. आपला बैलगाडा क्षेत्रातील त्याला देव बोलतात. आणि आपला निंबाळकर सरांचा सर्जा, त्याच्यासोबत देखील तुम्ही सांगत पळाला ना, की कुठं पळायला, काय तुम्हाला आयडिया आहे का? कडावमध्ये पळायला त्यांचा फोन आला होता. बकासूरच्या शर्यत होती, पडली गाडी, पण अतिशय सुंदर टाकाटाकी शर्यत. म्हणजे बिनजोडची होती काही? बिनजोडची होती. बिनजोड मध्ये पळालेला आहे का? बिनजोड मध्ये पळाले. निंबाळकर सरांचा फोन आला होता, तुमचा लक्ष पाहिजे. आम्हाला खूप आनंद झाला होता, त्यांचा फोन आला होता. निंबाळकर सरांबद्दल काय सांगा? ते आता आपल्या सोबत नाही आहेत, पण त्यांच्या खूप अशा आठवणी आपल्या जवळ आहेत, त्याबद्दल काय सांगाल? ते निंबाळकर सर होते, वन मॅन शो, कोणच्या पण गाडी फिरवायचे, अशी त्यांच्यात धमक होती. नक्की असते तर अड्डा गाजवला असता, देवी कोणी त्यांच्यावर नाव फिरवायची ताकद नसती त्यांच्याकडे. बरोबर आहे. वेगळ्याच असं त्यांचं विचार असायचे, कारण की वेगळ्याच अशा ते शर्यती खेळायच्या. तर आता आपलं लक्षाचं पुढचं नियोजन कसं असणार आहे? पुढचं नियोजन तर कबीर दलवी करेल, आणि चांगलंच करतो नियोजन. आता पुढचं नियोजन गुलाल घेईल असं मला गॅरंटी आहे. तरी आपलं कोण कोण असतं बैलासोबत देखरेख करायला? कबीर दलवी असतो, तो नियोजन पण भारी करतो, आणि करण दलवी असतो, रोशन दलवी, रोहित दलवी, स्वतः मी असतो. रोज सकाळी बैल 6 वाजता तेवी टायराला झुपतात, लगे दुसऱ्या दिवशी गाड्याला झुपतात, आणि असं त्यांची चालूच असते मेहनत. आणि नक्कीच आपली मेहनत आहे म्हणून बैल आहे. बरोबर. त्याच्यामुळे आमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजतोय, आणि गाजवेल असे आमची गॅरंटी. लक्षामुळे आपल्या देवरुंग नावाचं देखील गाव, म्हणजे देवरुंग गावाचं नाव देखील भरपूर लांबपर्यंत जाते, त्याबद्दल काय बोला? आणि मालकाचं तर नाव नेलंच, आणि अड्ड्यात नेता विचारतात कोणचा लक्ष आले का. आम्हाला जरा आनंद वाटतो, मैदानात बैल आलेला विचारतात. तर आपली गाडी कोणाच्या नावाने पळते मैदानात? पळते जय जोटिंग, देवरुंग भिवंडी, नेहा शामशेट दलवी, देवरुंग भिवंडी. मग आता पुढे पण याच नावाने आपली गाडी पळणार आहे का? याच नावाने गाडी पळेल, आणि हा नाव लक्की आहे. कधीपासून आम्ही नाव, पहिले आम्ही दुसरं नाव द्यायचो ना, शर्त्या हारायच्या, म्हणजे दुसरा बैल होता, तर तिथपासून नेहा शामशेट दलवी देतो, तिथपासून एक ही गाडी अशी म्हणजे टॉप मध्येच राहिलेली आहे आमचा लक्ष. बरोबर. आणि 7721 या नावामध्ये काहीतरी लास्ट टाइम तुम्ही मला सांगितलं आईचं काहीतरी आहे, नक्की काय आहे ते? आमच्या आईचा नाव होता, त्याच्यापासून शामशेटनी बैलावर पण टाकायचा या केला. बैलावर पण नाव म्हणजे 7721 टाका, आणि गाडीवर पण तेच लक्की नंबर आहे आमच्या. नक्की आईचा आशीर्वाद आहे, आईचा आशीर्वाद आहे, आई वडील आशीर्वाद आहे शामशेटच्या मागे. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. तुम्ही मला खूप मोलाचा वेळ दिला. लक्षाला मी खूप खूप शुभेच्छा देतो येणार आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. तुम्हाला पण शुभेच्छा देतो. तुमच्या मुले अखंड महाराष्ट्रात बैलाचे चर्चेत व्हिडिओ होतात. धन्यवाद. ठीक आहे.